श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. लवकरच पितृपक्ष हा सुरू होत आहे. पितृपक्षातील 15 दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात. या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते. पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे 15 दिवस चालते. पितृपक्षात पितरांचे श्राद्ध आणि दान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. असे केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते, त्यांना मोक्ष प्राप्त होतो, पूर्वज आनंदी होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात असे म्हणतात. पंचांगानुसार पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. तर पितृपक्ष 17 सप्टेंबर पासून सुरू होईल आणि 2 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे सर्व पितृ अमावस्येला हा संपेल. तर याच्या तारखा कोणत्या आहेत त्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा लिहून घेतल्या तरी पण चालेल. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्या पितरांची श्राद्धविधी असते तेव्हा स्वयंपाक कोणता करावा, भोजन कोणते बनवावे. आता आपण तसे तर भरपूर भाज्या बनवत असतो, पण कोणत्या भाज्यांचे विशेष महत्त्व आहे, तसेच कोणत्या भाज्यांचा समावेश त्यामध्ये करू नये, तसेच या दिवशी कोणते उपाय व सेवा कराव्यात याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. आता ज्या दिवशी तुमच्या पितरांची श्राद्धविधी असेल त्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल, कारण की या दिवशी आपल्याला भरपूर सारा स्वयंपाक देखील बनवायचा असतो, तसेच भरपूर भाज्या देखील बनवायच्या असतात. या दिवशी आपण अंघोळ करूनच मगच आपल्याला स्वयंपाकाला लागायचे आहे. अंघोळ करायची आहे, देवपूजा करायची आहे आणि त्यानंतरच तुम्ही स्वयंपाक करायचा आहे. तर आता ज्या दिवशी तुमचं श्राद्धविधी आहे त्या दिवशी आपल्याला पहिली पोळी ही तिचे 4 भाग करून आपल्याला 4 जीवांना ही द्यायची आहे. किंवा अगदी जर तुम्हाला 15 दिवस शक्य असेल तर 15 दिवस देखील तुम्ही हा उपाय ही सेवा करू शकता. यामुळे आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद हा मिळत असतो व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील नांदते. आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपण कोणतंही काम करा ते व्यवस्थितरित्या पार पडत नाही किंवा आपल्या घरामध्ये पैसा देखील टिकत नाही. त्यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आपण श्राद्धविधी हा केलाच पाहिजे. तर आपण पहिली पोळी बनवायची आहे, तिचे 4 भाग बनवायचे आहे किंवा अगदी तुम्ही 4 छोट्या छोट्या पोळ्या बनवल्या तरी पण चालेल. पहिली पोळी ही आपल्याला गाईला द्यायची आहे, दुसरी पोळी ही आपल्याला कुत्र्याला द्यायची आहे. आता जेव्हा कुत्र्याला ही पोळी देत असतो तेव्हा आपल्याला म्हणायचे आहे, यमदेवाच्या मार्गांचे अनुसरण करणारे श्याम व सबल हे 2 कुत्रे आहेत, त्यांना मी हा अन्नाचा भाग देत आहे, त्यांनी तो ग्रहण करावा. यालाच कुकर बली असे म्हणतात. आपण जेव्हा कुत्र्यांना हे खायला देत असतो तेव्हा आपण असेच म्हणायचे आहे. अगदी तुम्ही 2 कुत्रे असतील तर दोन्ही कुत्र्यांना खायला देताना आपण असेच म्हणावे की ज्यामुळे आपण जे काही अन्न देत आहोत ते आपले पूर्वज हे ग्रहण करत असतात व त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. आता त्यानंतरची तिसरी पोळी आहे ती आपल्याला कावळ्याला खायला द्यायची आहे. आता कावळ्याला जेव्हा आपण चपाती खायला देतो किंवा अगदी तुम्ही जेव्हा घास खायला देणार आहात तेव्हा देखील आपण म्हणायचे आहे, पश्चिम वायव्य व दक्षिण दिशेला राहणारे जे पुण्यकर्मी कावळे आहेत त्यांनी माझ्या या भोजनाचा स्वीकार करावा. धर्मग्रंथामध्ये या विधीला काकबली असेही म्हटले जाते. त्यामुळे तुम्ही ही चपाती जर कावळ्यांना खायला दिली तर आपल्या पूर्वजांना शांती मिळत असते व त्यांचा शुभ आशीर्वाद हा सदैव आपल्यावरती असतो. आता त्यानंतर चौथी चपाती आहे ती आपल्याला दारात येणारा भिकारी असेल, याचक असेल किंवा पाहुणा असेल तर त्यापैकी कोणत्याही व्यक्तीला ही तुम्ही चौथी चपाती देऊ शकता. म्हणजेच आपल्या इथे जेव्हा श्राद्धविधी असेल तेव्हा आपण अशा प्रकारची पहिली चपाती गाईला, दुसरी चपाती कुत्र्याला, त्यानंतर तिसरी चपाती कावळ्याला आणि चौथी चपाती म्हणजेच आपल्या घरामध्ये आपण जर कुणाला आमंत्रण दिले असेल जेवणासाठी तर त्यांना हा घास द्यायचा आहे. आता या दिवशी आपण आपल्या दाराबाहेर देखील स्वच्छता ठेवायची आहे, कारण की आपल्या उंबरठ्यावरती आपले पूर्वज येतात असे म्हणतात. अगदी हे जे काही पितृपक्ष आहे त्या पितृपक्षामध्ये रोज 15 दिवस आपले पितर आपल्या उंबरठ्यावरती येत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी तुम्ही तिथे पाणी देखील ठेवू शकता. दाराबाहेर रांगोळी काढायची आहे. आता आपण फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर आपल्याला गावासारखे सारवणे होत नाही किंवा बाकी काही विधी असतात त्या करणे होत नाही. पण या दिवशी आपण जेव्हा कावळ्यांना अन्न देत असतो
असतो तेव्हा आपल्याला कोळसा हा ठेवायचाच आहे। मग मार्केटमध्ये कोळसा मिळतो, तो देखील तुम्ही घरी आणू शकता आणि त्या कोळशाचा अग्नी करून आपल्याला त्या अग्नीवरतीच आपण जो काही घास बनवणार आहोत तो घास आपल्याला त्यावरती ठेवायचा आहे। आता जेवणामध्ये कोणत्या भाज्यांचा समावेश आपल्या ताटामध्ये असायला पाहिजे, तर सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्या ताटामध्ये दुधाची खीर ही असायलाच पाहिजे। तर आता दुधाची खीर बनवताना आपण त्यामध्ये शेवयांचा समावेश करावा। भरपूर ठिकाणी धान्यांचा वापर देखील केला जात नाही। तुमच्या इकडे करत असतील तर तुम्ही करू शकता तांदळाची खीर, पण जर नसेल करत तर तुम्ही शेवयांची खीर बनवली तरी पण चालेल। त्यानंतर डांगराला या दिवशी विशेष महत्त्व आहे। डांगराला आपल्या इकडे काशी फळ देखील म्हटले जाते, तर आपल्याला डांगराची भाजी देखील बनवायची आहे। तसेच भोपळ्याची भाजी देखील या दिवशी बनवली जाते। आता भरपूर पितरांना मांसाहार आवडत असतो किंवा बिडी असेल, सिगरेट असेल हे आवडत असतं, तर काही ठिकाणी मांसाहार देखील बनवला जातो, पण ते पूर्णपणे निषिद्ध आहे। अगदी पितरांना त्या गोष्टी आवडत असतील तरी पण आपल्याला मांसाहार हा चुकूनही त्या जेवणामध्ये बनवायचा नाही। आता या जेवणामध्ये कोणत्या भाज्या बनवल्या जातात, तर त्यामध्ये प्रामुख्याने गिलके, कारले, गवार, भेंडी, मेथी, चक्की, डांगर, मुगाची उसळ, चवळी, भात, खीर, पुरी, भजे आणि महत्त्वाचे म्हणजे उडदाचे वडे हे जेवणात असायलाच पाहिजे। त्याशिवाय नैवेद्य हा अपूर्ण मानला जातो, त्यामुळे आपल्याला या दिवशी उडदाचे वडे हे बनवायचेच आहे। अगदी या सर्व भाज्या बनवणे खूप अवघड होते, खूप वेळ लागतो, पण आपण अगोदरच काही तयारी करून ठेवायची आहे। पण आपल्याला जेव्हा श्राद्ध विधी असेल त्या दिवशी या सर्व भाज्या या बनवायच्या आहेत। तसेच भाज्या बनवत असताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की हे जे काही अन्न आहे ते सात्विकच असावे, तसेच त्यामध्ये जास्त मसाल्यांचा वापर देखील आपल्याला करायचा नाही। आता हे श्राद्धाचा स्वयंपाक असला तरी पण यामध्ये कांदा लसूण हा वापरू नये असे म्हणतात, कारण की कांदा लसूण हा सात्विक आहारामध्ये मोडत असतो, त्यामुळे कांदा लसूण याचा वापर आपल्याला करायचा नाही। आपल्याला जर मासिक धर्म असेल, विटाळ असेल तर या काळामध्ये आपण हा स्वयंपाक बनवायचा नाही। तुम्ही दुसऱ्या महिलेकडून हा स्वयंपाक बनवून घेऊ शकता, पण आपण स्वतः हा स्वयंपाक बनवू नये। आता जेव्हा स्वयंपाक बनवत असतो तेव्हा आपण चुकूनही या स्वयंपाकाची टेस्ट घेऊन बघायची नाही, कारण की जेव्हा आपण नैवेद्य बनवत असतो तो नैवेद्य आपण पहिल्यांदा पितरांनाच द्यायचा आहे। आता हा नैवेद्य कसा अर्पण करायचा आहे, पितरांसाठी ताट वाढताना सर्व पदार्थ उलट क्रमाने वाढावे। ताटात मीठ, लिंबू सर्वात शेवटी वाढावे, सर्व भाज्या एका बाजूला आणि चटण्या दुसऱ्या बाजूला व्हावे। ताटाच्या मधोमध भात वरण ठेवावे, तसेच मध्यभागीच कढी किंवा खीर ठेवावी। कोशिंबीर किंवा भातावर वरण वाढताना त्याचा ओघळ इतर पदार्थांवर येऊ नये अशा पद्धतीने आपण हे ताट वाढायचे आहे। महाभारतानुसार श्राद्धामध्ये 3 पिंडांचे विधान आहे, त्यामध्ये पहिले पिंड पाण्यात अर्पण करावे, दुसरे पिंड श्राद्धकर्त्याच्या पत्नीला द्यावे आणि तिसरे पिंड अग्नीला द्यावे। जे लोक या नियमांचे पालन करतात त्यांच्यावर पितरांची सदैव कृपादृष्टी राहते। आता या दिवशी आपण जेव्हा श्राद्ध विधी करणार आहोत, आता हा नैवेद्य आपण कावळ्यांना देत असतो। मग या दिवशी आपल्याला जिथे नैवेद्य द्यायचा आहे, मग टेरेसवर असेल, छतावर असेल तर किंवा अगदी तुमच्या दारापुढे असेल तर आपण गाईच्या शेणाने सारवून काढायचं आहे। फ्लॅट सिस्टम मध्ये राहत असाल तर आपण छतावरती पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे, थोडंसं ते सारवून घ्यायचं आहे किंवा पाणी थोडंसं टाकू शकता। त्यानंतर त्या गोलाच्या कडेने आपण रांगोळी काढायची आहे। आता या दिवशी अग्नी तयार करणे याला देखील खूप महत्त्व आहे। कोळशाचा आपण अग्नी तयार करायचा आहे आणि या अग्नीवरतीच आपण जे काही पदार्थ बनवले आहेत तो नैवेद्य आपण ठेवायचा आहे। तसेच बाजूला देखील आपण एक ताट ठेवावे, आपण अगरबत्ती लावायची आहे, धूप दीप लावायचा आहे, आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे। पितरांना म्हणायचं आहे की घरामध्ये लहानांकडून मोठ्यांकडून काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल माफ करावे, तुम्ही या अन्नाचा स्वीकार करावा असे आपण म्हणायचं आहे। त्यानंतर जेव्हा कावळा या अन्नाला शिवतो किंवा कावळा अन्न ग्रहण करतो तेव्हा आपले पूर्वज हे अन्न ग्रहण करतात असे म्हणतात। तसेच आपण एक तांब्यावरून पाणी देखील तिथे ठेवायचं आहे, पाणी नैवेद्यावरून 3 वेळा फिरवायचं आहे आणि त्यानंतर हा घास तुम्ही कावळ्यांना द्यायचा आहे। अशाच प्रकारे तुम्ही जेवणाचं ताट हे बनवावं आणि हे ताट झाल्यानंतर आपण उपवास करू देखील या दिवशी घालायचा असतो। मग तुम्ही एखाद्या पुरुषाला बोलवायचं आहे आणि त्याला पहिल्यांदा जेवण करायला द्यायचं आहे, त्याला जेवण देत असतो तेव्हा देखील आपण अशाच प्रकारे कोळसा ठेवायचा आहे, म्हणजेच पहिल्यांदा अग्नीला जेवण द्यायचं आहे, तिथे देखील अगरबत्ती लावायची आहे आणि मग त्या व्यक्तीला आपण जेवण हे वाढायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही घरातील सर्व मंडळी हे जेवण करू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।